आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधणारे अतिशय अगदी गोड स्वभाव असणारे आमचे कुलकर्णी बाबा, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या सर्वांना त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्व कार्यकर्त्यांचेही मनापासून धन्यवाद मानते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझे एक काम सोपं केले. असे आमचा प्लॅन चालू होता बालाजी भगवंताच्या दर्शनाकरता जायचे, परंतु आपल्यापेक्षा आपल्यापासून लांब आहे, आमच्यापासून खरं तर लांब आहे, परंतु तुमच्यामुळे एक काम तुम्ही लवकर केले. रोज रोज कीर्तन असल्यामुळे आमचं पायाला जाणं होत नव्हतं, पण मी माझं नशीब भाग्य म्हणते की आज बालाजी भगवंताच्या मंदिराच्या समोर मला कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद, सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. मंत्री व्यवस्थापक समितीचे सुद्धा धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल सर्वांनी हात वर करा, जोडा, मोठ्याने प्रत्येकाचा आवाज निघाला पाहिजे, मोठ्याने बोलायचं. बोला ना, रामकृष्ण हरी. सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी लाभलेले उत्कृष्ट असे पकवाज वादक हरिभक्तपर्यंत योगेश महाराज, जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवायच्या. आणि बरेचसे कीर्तन सोबत महाराजांनी आमच्या म्हटलेले आहेत. महाराजांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. हरिभक्तपर्यंत श्रीकांत महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. लक्ष्मण महाराज. आणि माझं कीर्तन कुठेही असो, या भागात असो का दुसऱ्या भागात असो, कुठेही असो, परंतु कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारे नाव काय म्हणतात, हरिभक्त बालाजी महाराज पांचाळ महाराजांसाठी जोरदार टाळ्या. त्यांनी नाकातून एका वाद्याचा आवाज फार छान काढतात बरं का. आता तुम्हाला वाटलं असेल कशा प्रकारे, तर त्यांनी ऐकून दाखवतील शेवटच्या चालीच्या वेळेस. अगदी सुंदर. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या तिकडल्या भागात कीर्तन असो वा इकडल्या भागात कीर्तन असो, कुठेही कीर्तन असो, फक्त त्यांना कळावं कांचनताईचं कीर्तन आहे, त्यांनी आवर्जून उपस्थित राहतात. म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि उपस्थित मंचावर सर्व वारकऱ्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. चोपदार बाबा त्यांचे सुद्धा धन्यवाद, विनेकरी बाबा त्यांचे सुद्धा धन्यवाद. आपल्या जवळच्या चोंडे मुखेड नगरीहून आलेले शेख मेहताब भैया त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. असे त्यांनी
इथे म्हणू नये, परंतु धर्माने मुस्लिम आहे, परंतु आपल्या माझ्या कीर्तनाबद्दल त्यांना एवढी आवड आहे आणि कीर्तनाबद्दलच त्यांनी त्यांच्या गावामध्ये स्वतः गणेश उत्सवाला कीर्तन ठेवत असतात. एवढा आवड त्यांना आपल्या भगवंताबद्दल आहे. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद म्हणते. तथा प्रशांत दादा कांगणे त्यांनी सुद्धा आले, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. बरेच मंडळी तर ओळखीची सुद्धा आलेली आहे. आपल्या सर्वांचे आजूबाजून जेवढे काही कीर्तन रूपी सेवा श्रवण करण्यासाठी आले सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल कोणतंही कार्य पूर्णत्वास जायचं असेल तर भगवंताच्या आवडीचं कार्य करायचं असतंय. बघा, एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला आनंदी करायचं असेल, समजा एखादा व्यक्ती आहे तो गिटार वादक आहे, तर त्याला आपण हार्मोनियम गिफ्ट देणार का, माईक गिफ्ट देणार का? अजिबात नाही. म्हणजे ज्याला जे आवडते, ज्याचं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशननुसार आपण त्याला गिफ्ट देत असतो, तेव्हा तो आनंद होतो. मग त्या भगवंताला जर आपल्याला सुरुवातीला कीर्तनाच्या सुरुवाती जर आनंदी करायचं असेल तर भगवंताच्या आवडीचं कार्य कोणतं आहे ते आपल्याला करावं लागेल. तर भगवंताच्या आवडीचं कार्य कोणतं आहे? आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करा म्हणतात. भगवंताचं नामस्मरण करणं हाच भगवंताचा सगळ्यात आवडीचा प्रकार आहे. आणि आपण सर्वजण भाविक भक्त जे इथं जमलेलो आपल्या सर्वांच्या मुखातून त्या भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. या उद्देशाने 2 मिनिट सर्वांनी हात वर करायचे आणि भगवंताच्या नामाचा उल्लेख करायचा. हात वर. श्रीनिवास गोविंदा श्रीनिवास गोविंदा गोविंदा एकदम त्रेतायुग चालू असल्याची फीलिंग आली बरं. जेव्हा सुंदर कुणाकुणाला शंखनाद करता येत नाही, त्यांनी तोंडातून करतात. अगदी सुंदर अशी कला त्यांनी अवगत करून घेतलेली आहे. बघा, बोलण्याकडे लक्ष असू द्या, नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका. मी काय म्हटलं, सर्वांनी नामस्मरण करायचं आहे. तुम्ही फक्त इमानदारीने सांगा, नामस्मरण केलं का नुसतं टाळी वाजवली? नुसतं टाळी. काही जणांनी फक्त मी त्यांच्याकडे बघितलं की तोंड हललं. बरोबर ना? धरीली लाज सांडिले तिथं